नमस्कार. बघा, छान चिकित्सालयाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर येत आहे. माझा पूर्ण परिचय सांगतो. मी अनिल मुलांडे. मी जे.व्ही. मेहता विद्यालय इथं क्रीडा शिक्षक आहे. शासनाने माझ्याकडे तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक म्हणून 2011-12 पासून जबाबदारी दिलेली आहे. ती मी व्यवस्थितरित्या पार पाडत आहे. माझ्याकडे शारीरिक शिक्षण आणि आरोग्य शिक्षण हा विषय असून त्या संबंधित मग मी एक छान चिकित्सालयाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलेला आहे. आज छान चिकित्सालय म्हणजे काय? सी म्हणजे काउन्सलर, एच म्हणजे हिप्नोथेरपिस्ट, ए म्हणजे ॲक्युप्रेशर आणि एन म्हणजे नॅचरोपॅथी आणि योगा. तर मी तुम्हाला रोज थोडा टिप्स सांगणार आहे. आणि माझं गुरुदेव प्लेबुक्स नावानं यूट्यूब चॅनल आहे. आपण ते सबस्क्राईब करावं. आणि बघा, कसं आहे की रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपण उठायचं, फ्रेश व्हायचं आणि रोज सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम करायचे. मी तुम्हाला आज पहिला व्यायाम सांगणार आहे. सर्वात आधी आपण एक प्रार्थना घेऊ आणि प्रार्थना झाल्यानंतर मग मी तुम्हाला एक सूक्ष्म व्यायाम सांगणार. तर सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो महत्त्वाच्या, की शरीर, नंतर मन, बुद्धी, विचार, शरीर, मन, विचार, बुद्धी, त्यानंतर तुमचा आहार, आत्मविश्वास, ह्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यानं यशाचं शिखर गाठलं. आता शरीरामध्येच शरीर म्हटल्यानंतर आपल्याला शरीरासाठी व्यायाम करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण एक भाग पाहू. नंतर प्रत्येक आता शरीराचा महत्त्वाचा भाग आहे स्पाइन कॉर्ड, ज्याच्यावर आपण स्टँड असतो पूर्ण. तिथून सर्व सर्किट आहे. डाव्या हाताला, उजव्या हाताला, डोक्याला, हेडॅक, पायाला, मांडीला, तळपायाला, कमरेला सर्व सर्किट आहे. स्पाइन कॉर्ड म्हणजेच मेरुदंड महत्त्वाचा आहे. आता स्पाइन कॉर्डसाठी आपण एक सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. मी तुम्हाला रोज एक व्यायाम सांगणार. तर स्पाइन कॉर्डबद्दलचे व्यायाम सांगणार, तर ते आपण रोज करावे. आता स्पाइन कॉर्डबद्दलचा कोणता व्यायाम? तर सर्वात आधी आपण रोज शांत मनानं बसायचं, डोळे बंद करायचे आणि 3 वेळा ओंकारचा जप करायचा. आता ओंकारमध्ये तुम्हाला भरपूर माहिती आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ओ, अ आणि म. ओ, अ आणि म. थोडक्यात सांगतो की ज्याप्रमाणे आपण मोबाईलला चार्ज करतो, त्याचप्रमाणे ओंकारचा जप आहे आपल्या पूर्ण शरीरासाठी. तो 3 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा, 9 वेळा करा, 11 वेळा करा. विषम अंकामध्ये करायचं. आपण 3च वेळा करणार. त्या पद्धतीनं तुम्ही रोज करायचा. सरळ बसायचं. सुखासन, सिद्धासन, पद्मासन कोणत्याही एका स्थितीमध्ये बसा, जे आपल्याला कम्फर्टेबल आहे, जे आपल्याला जमेल ते. सुखासनात बसले तरी चालेल, ज्यांना शक्य होत नाही ते खुर्चीवर जरी बसले तरी चालेल, पण करायचं. सरळ बसा, ताठ बसा, डोळे बंद, सौम्य डोळे बंद, एकदम असे घट्ट नको, सौम्य डोळे बंद. एक लांब श्वास घेऊन ओंकारचा जप करणार आहोत आपण.
पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. दोन्ही हात जोडलेली एक प्रार्थना घेणार आपण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. दोन्ही हात घासायची, डोळ्यासमोर आणायची आणि हळूच पुढे उघडायची. आता आपण ओंकारचा जप केला. ओंकारबद्दल तुम्हाला पूर्ण एक दिवस माहिती सांगणार. ओंकारचा जप का केला पाहिजे? कारण ओंकारामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की ते आपण त्याचा विचार करू शकतो. आणि हे तुम्हाला प्रात्यक्षिक केल्यानंतर, प्रॅक्टिकल केल्यानंतरच कळेल. मी तुम्हाला एकाच शब्दात सांगितलं, ज्याप्रमाणे आपण मोबाईलला चार्ज करतो त्याचप्रमाणे शरीराला संचलन जर करायचं असेल, चार्ज करायचं असेल तर ओंकारचा जप करा. 3, 5, 7, 9, 11. ओके. नंतर प्रार्थना घेतो आपण. गुरुची प्रार्थना. प्रत्येकाला गुरु असला पाहिजे. आई, वडील आणि गुरु हे आपले मार्गदर्शक असतात. यांचं प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण पुढे जात असतो आणि गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यांचे आशीर्वाद, आईवडिलांचे आशीर्वाद, गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असले पाहिजे आणि त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये सफलता निर्माण होते, त्यांची शक्ती निर्माण होते आपल्यामध्ये. आज स्पाइन कॉर्डबद्दलचा सूक्ष्म व्यायाम सांगतो मी तुम्हाला आणि हे कंपल्सरी राहणार आपलं. ओंकारचा जप, प्रार्थना, अजून एक प्रार्थना ॲड करणार आपण आणि नंतर एक सूक्ष्म व्यायाम रोज एक एक सांगणार. तर त्या पद्धतीने आपण रोज करायचं. सरळ बसलो, सुखासन, सिद्धासन, पद्मासन. टोंगळ्यावरती हे दोन्ही हात ठेवायचे आणि एकदम सिंपल, सर्वांना जमेल असा. लहानांपासून तर वय वर्ष 70-80 पर्यंत जी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी सोपी आणि सरळ पण फार फायदेशीर. टोंगळ्यावरती असा हात ठेवायचा. बघा, हे शोल्डर, हे हात आणि पूर्ण असं सिंपलमध्ये हे काउंटिंग करायची. तुम्हाला एकदा दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे. एकदम सिंपल पण फार फायदेशीर. आता तुम्ही म्हणसाल मी तर रोज करावं लागेल तरच त्याचा फायदा होईल. नंतर उलट दिशेला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. एकदम सिंपल 10च्या काउंटिंगमध्ये करायचं. एकदा सरळ आणि एकदा उलट. आणि हे रोज करायचं. कसं, जेव्हा तुम्ही हे करायला लागणार तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचा फार मोठा फायदा होईल. तुमचा स्पाइन कॉर्ड चांगला असला, तुमचं शरीर चांगलं होईल. शरीर चांगलं असलं तर मन चांगलं असते, मन चांगलं असलं तर शरीर चांगलं असतं आणि दोघाचा संयोग म्हणजेच योग. शरीर आणि मन. आता मनापर्यंत म्हणजे आपण अंतर्मनात पण जाणार आहे पुढे पुढे. जसं तुम्ही रोज रोज व्हिडिओ पाहत राहा. आणि सूक्ष्म व्यायाम एक सिंपल स्पाइन कॉर्डसाठी. याच्यानंतर आता सेकंड पार्ट आपण स्पाइन कॉर्डसाठीच पाहणार. नंतर स्टँडिंगमध्ये पण थर्ड पार्ट पाहणार
एवढाच जर व्यायाम आपला मेरुदंडासाठी जर केला तर खूप मोठा फायदा त्याचा आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची कंबरदुखी, पाठदुखी, पायदुखी, हातदुखी, हेडॅक होणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. छान चिकित्सालयाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलो. हे रोज तुम्ही पहा. माझे यूट्यूब चॅनल आहे गुरुदेव प्लेबुक. सर्वांनी रोज रोज एक एक व्हिडिओ पाहून त्या पद्धतीनं तुम्ही योग करा, सूक्ष्म व्यायाम करा. आपण पुढे पुढे एक सिंपल तुम्हाला मी योगासने सांगणार आहे, त्या पद्धतीने सर्वांनी ते करायचे. जय गुरुदेव, नमस्कार, राम राम, धन्यवाद.